नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आपण मागील व्हिडिओमध्ये अनुमान प्रमाण यामधील निरुक्ती परिभाषा लक्षण वगैरे याचं सपक्ष विपक्ष व्याप्ती असं बरंचसं काही इंट्रोचा पार्ट बघितला होता। तर अनुमान प्रमाणाचा आता आजचा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे। तर त्यामध्ये आपल्या अनुमान प्रमाणाचा पुढील भाग पाहायचा आहे। तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण हे दोन्ही 42 मार्कचे दोन चॅप्टर आहेत। आपल्या BMS युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये आपल्या तिथं 2 एलक्यू फिक्स असतात या चॅप्टरवर। हे 42 मार्कचं वेटेज त्या आणि सगळ्यांना अवघड जाणार असते। त्यामुळे हे चॅप्टर आतापासून जर करून ठेवले तर पुढे सोपे जातात करायला, कारण पुढे शेवटी करायला खूप अवघड जातं। त्यामुळे हा आतापासूनच करायला पाहिजे। तर बघूया आजचा अनुमान प्रमाण मधील आजचा दुसरा व्हिडिओ सुरू करतो आपण जास्त काही उशीर न करता। तर काल आपण निरुक्ती पाहिली होती, मागील व्हिडिओमध्ये परिभाषा पाहिली होती, लक्षण पाहिलं होतं, त्यांचं स्वरूप पाहिलं होतं, हेतू काय असं साध्य पक्ष वगैरे, त्यानंतर हे परामर्श व्याप्ती अनुमिती, त्या सपक्ष विपक्ष वगैरे, तर पंचावय वाक्य वगैरे पाहिले होते आपण। तर आज आपल्याला पुढे काय व्याप्ती विमर्श वगैरे पाहायचा, हा पाठ पाहायचा आहे। त्या अगोदर आपल्याला एक उदाहरणाद्वारे व्याप्ती वगैरे पक्ष काय हेतू काय पुन्हा एकदा रिवाइज करू काय सांगितले। आता एक उदाहरण दिले तर पर्वतावर धूम आहे म्हणून पर्वतावर वनी आहे। काय म्हटले? पर्वतावर धूम आहे म्हणून पर्वतावर वनी आहे असं सांगितलंय। म्हणजे यातलं काय पक्ष साध्य आणि हेतू काय सांगितलं? पक्ष साध्य आणि हेतू हे काल मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण, पक्ष साध्य आणि हेतू ते हे अनुमानातील 3 प्रमुख घटक आहे असं म्हणलंय। म्हणजे पूर्ण अनुमान प्रमाण पक्ष साध्य आणि हेतू यावरच पूर्ण अवलंबून असतं असं नेमकं सांगितलं। त्यांचं म्हणणं आहे अनुमानातील 3 प्रमुख घटक आहे असं म्हटलंय। त्यानं काय सांगितलंय? आता पक्ष म्हणजे आपण पाहिलं होतं की एक लोकेशन, पक्ष म्हणजे काय? लोकेशन। आणि जे साध्य होतं जे आपल्याला सिद्ध करायचं ते साध्य असतं। हेतू म्हणजे काय असतं? कारण असतं, म्हणजे साधन असतं साध्याचं सिद्ध करायचं कारण। ह्या साध्याला सिद्ध करण्याचं साधन म्हणजे हेतू असतो, म्हणजे कारण असतं। ते सांगितलं पक्ष। आता ह्या उदाहरणावरील उदाहरण काय दिलं? पर्वतावर धूम आहे म्हणून पर्वतावर वनी आहे। आता इथं पक्ष काय दिला? म्हणजे लोकेशन कोड दिली पर्वतावर, धूम बी आहे आणि वनी पण आहे म्हणजे अग्नी पण आहे, म्हणजे लोकेशन काय दिलं? पर्वत। साध्य काय करायचंय? म्हणून म्हटलंय काय साध्य की वनी आहे, म्हणजे अग्नी काय साध्य, वनी काय साध्य। आणि हेतू काय? कोणतं कारणावरून सांगितलं की तिथं अग्नी आहे, पर्वतावर धूम आहे का म्हणून पर्वतावर वनी आहे, म्हणजे धुमावरून अग्नी किंवा वनीचा हे संबंध सांगितलाय। म्हणजे काय कारण काय सांगितलं? धूम दिलं तेच दिलंय की पक्ष पर्वत दिलाय, साध्य अग्नी किंवा वनी दिलाय, हेतू धूम दिलाय। हे आपण एक रिव्हिजन म्हणून एक हे बघितलंय। आता पुढे सांगितलं काय दिलंय की व्याप्ती काय आहे, पुढे सांगितलंय व्याप्ती काय आहे, पक्ष धर्मता काय, अनुमिती काय। आता व्याप्ती म्हणजे काय? हेतू आणि साध्य यांच्यातला संबंध म्हणजे व्याप्ती। आता आपल्याला जर वायामध्ये कशात विचारलं किंवा एक्झाम मध्ये विचारलं की व्याप्ती काय नेमकं, कोणी जरी विचारलं साधं काय व्याप्ती काय, व्याप्ती म्हणजे काय? हेतू आणि साध्य यांच्यातला संबंध म्हणजे व्याप्ती। आता पक्ष धर्मता काय सांगितलंय? पक्ष धर्मता म्हणजे काय? हेतू व पक्ष यांच्यातला संबंध, हेतू आणि पक्ष यांच्यातला संबंध। आता नेमकं उदाहरण काय देता येईल रे बाबा आपल्याला, काय म्हणता येईल यातलं जर उदाहरण द्यायचं म्हणलं पक्ष धर्मता की हेतू आपण काय पाहिलं होतं? धूम पाहिला होता, म्हणजे काय पाहिला होता? धूम म्हणजे धूर पाहिला होता। पक्ष म्हणजे पर्वत, की पर्वतावर धूर आहे, धूम आहे, हे काय झालं? पक्ष धर्माचंच उदाहरण झालं। अनुमिती म्हणजे काय? पक्ष आणि साध्य यांचा संबंध। पक्ष आणि साध्य काय म्हणलं होतं आपण? वनी म्हटलं होतं, अग्नी म्हणलं होतं, आणि पक्ष म्हणजे पर्वत म्हटलं होतं। एक उदाहरणात मागच्या व्हिडिओ पाहिलं होतं आपण ते की जे जिथे धूम आहे ते अग्नी आहे। आणि हे कुठं पाहिलं होतं? पर्वतावर पाहिलं होतं आपण की पक्ष काय सांगितलं इथं पर्वत आणि साध्य काय सांगितलं होतं? अग्नी। काय सांगितलंय की पक्ष आणि साध्य यांचा संबंध अनुमिती म्हटलंय। त्यानंतर काय पुढे काय सांगितलंय? अनुमानाने सिद्ध करण्याची इच्छा यालाच सिसाधईशा म्हणतात। सिसाधईशा हा कसा आहे? MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचा आहे की हा विचारलं जाऊ शकतं की अनुमानाने सिद्ध करण्याची इच्छा याला काय म्हटलं जातं? हे MCQ ने महत्वाचं आहे, ध्यानात ठेवा। काय म्हटलं? अनुमानाने सिद्ध करण्याची इच्छा याला सिसाधईशा म्हटले, सिसाधईशा म्हणतात असं म्हटलंय। आता व्याप्ती विमर्श हा नवीन टॉपिक पाहायचा आपल्याला हा व्हिडिओमध्ये। आता व्याप्ती विमर्श म्हणजे काय? व्याप्ती हा हेतू व साध्य यांचा संबंध। आपण वरच पाहिलं होतं की व्याप्ती म्हणजे काय पाहिलं होतं की हेतू आणि साध्य यांच्याचा संबंध, तेच खाली सांगितलं व्याप्ती म्हणजे हेतू आणि साध्य यांचा संबंध म्हणजे व्याप्ती। आता हेतूचं काय दिलाय? तिथं एक श्लोक दिलाय, व्याप्तीचा श्लोक दिलाय की सांगितलंय हेतू साध्यो अविनाभाव संबंध हा व्याप्ती। म्हणजे काय म्हटलं? हेतू साध्यो अविनाभाव संबंध हा व्याप्ती, हा व्याप्तीचा श्लोक दिला। म्हणजे काय म्हटलंय? हेतूचा साध्याशी असणारा अविनाभाव संबंध म्हणजे व्याप्ती होय। म्हणजे काय म्हटलंय? हेतू आहे, म्हणजे हेतू म्हणजे काय पाहिलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये? जे तिथे धूर आहे ते तिथे अग्नी। हेतू म्हणजे काय पाहिलं? धूर पाहिला होता। साध्य काय करायचं होतं? अग्नी करायचं होते, म्हणजे धुराचा अग्नीशी संबंध असणारा अविनाभाव संबंध म्हणजे व्याप्ती। म्हणजे हेतूचा साध्याशी असणारा संबंध
हेतूचा साध्याशी असणारा संबंध म्हणजे व्याप्ती होय असं म्हटलं. अविनाभाव संबंध म्हणजे कोणता संबंध? अविनाभाव संबंध सांगितलाय. त्यानंतर पुढे सांगितलंय व्याप्य. पुढे काय सांगितलंय? व्याप्य. आता व्याप्य म्हणजे काय सांगितलंय? पुढे काय सांगितलंय? व्याप्य. आता व्याप्य म्हणजे जो व्याप्त असतो त्याला सांगितलं व्याप्य. आता काय म्हटलं उदाहरण बघूया की पर्वतावर धूम आहे. धूम काय झाला? हे धूम काय झाला? हा व्याप्य झाला. त्यानंतर आता काय झालंय पुढं? व्यापक. व्यापक म्हणजे अग्नी धुमाने व्याप्त असते म्हणून अग्नी व्यापक आहे. अविनाभाव संबंध. आता अविनाभाव संबंध म्हणजे काय सांगितलं? वर काय सांगितलं? व्याप्ती म्हणजे हेतू व साध्याशी असणारा अविनाभाव संबंध. आता अविनाभाव संबंध म्हणजे समजून घ्या काय की म्हणजे व्याप्य व व्यापक यांचा नियमित व निश्चित एकत्र राहण्याचा संबंधाला अविनाभाव संबंध म्हटलेले. यालाच व्याप्ती म्हणतात. म्हणजे यालाच व्याप्ती म्हटले. त्यानंतर पुढे काय झालंय? आयुत सिद्ध संबंध. पुढे काय झालं? आयुत सिद्ध संबंध दिलाय की काय म्हटलंय? दोन वस्तूमधील एका वस्तूचा नाश जेथपर्यंत होत नाही तेथपर्यंत दुसऱ्याच्या आश्रयाने राहणे. म्हणजे काय म्हटलं? दोन वस्तू आहेत. समजा दोन वस्तू आहेत की समजा डब्यात डबे दोन डबे दिलेत. हा एक डब्बा दिला आणि हा एक डब्बा दिलाय. आता एक डब्बा दुसऱ्या डब्याच्या आतमध्ये जोपर्यंत पहिल्या डब्याचा नाश होत नाही तोपर्यंत दुसरा त्यात आश्रयाने राहणे म्हणजे आयुत सिद्ध संबंध. म्हणजे ते सांगितलंय की दोन वस्तूमधील एका वस्तूचा जेथपर्यंत नाश होत नाही तेथपर्यंत दुसऱ्याच्या आश्रयाने राहणे. मग त्यापैकी एकाचा जोपर्यंत नाश होत नाही त्यापर्यंत दुसऱ्याने आश्रयाने राहणे तोपर्यंत आश्रयाने एकमेकाशी राहणे असं म्हटलंय. उदाहरण काय दिलंय? अवयव अवयव म्हणजे अवयव संबंध दिलाय. गुणी व त्याचे गुण हे एक संबंध त्याला उदाहरणात दिलाय. त्यानंतर दिलाय व्याप्तीचे प्रकार. दोन प्रकार पडतात व्याप्तीचे. हे अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. व्याप्तीचे प्रकार पाहिलेत की दोन पाडले, अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. आता बघूया अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती म्हणजे काय नेमकं तरी. काय दिलंय? अन्वय व्याप्ती हेतू आणि साध्य यांचा होकारात्मक संबंध म्हणजे अन्वय व्याप्ती होय. म्हणजे काय म्हटलं? हेतू आणि साध्य यांचा होकारात्मक संबंध म्हणजे अन्वय व्याप्ती म्हटलंय. जेथे कसं काय सांगितलं उदाहरण? जेथे धूम आहे तेथे अग्नी आहे. जेथे धूम आहे तेथे अग्नी सांगितलंय म्हणजे होकारात्मक संबंध सांगितला हा होकारात्मक संबंध. आता त्यानंतर व्यतिरेक व्याप्ती काय सांगितलंय? व्यतिरेक म्हणजे अभाव. नावातच व्यतिरेक म्हणजे अभाव. आता काय दिलंय पुढं? हा अन्वयाच्या विपरीत आहे. म्हणजे हा अन्वयाच्या विपरीत आहे सांगितलं म्हणजे एकामेकाच्या हा विरुद्ध आहे असं म्हटलंय. त्यानंतर काय अभाव म्हटलं ना, हा होकारात्मक संबंध आहे. हा कसा असं नकारात्मक असणार आहे. साध्याचा अभाव असतो तसे हेतूचा अभाव असतो. म्हणजे साध्याचा जर अभाव आहे तर हेतूचा बी अभाव म्हटले. पुढे काय झालंय की हे आता व्याप्तिग्रह पाहायचं आपल्याला. नेमकं व्याप्तिग्रह म्हणजे काय? व्याप्तीचे ज्ञान ज्यामुळे होते त्याला व्याप्तिग्रह म्हणतात. आता जे व्याप्तीचं ज्ञान ज्यामुळे होते त्याला व्याप्तिग्रह असं म्हटलंय. त्यानंतर पुढे काय पाहिजे? पुढची टर्म काय दिली? व्याप्ती स्वरूप. व्याप्ती स्वरूप म्हणजे काय दिलंय की व्याप्ती स्वरूप काय? हेतू आणि साध्य निरपवादपणे एका ठिकाणी राहणे. म्हणजे हेतू आणि साध्य निरपवादपणे एका ठिकाणी राहणे म्हणजे व्याप्ती स्वरूप दिले. आता पुढे दिले अनुमानाचे प्रकार पाहिजेत आपल्याला की अनुमानाचे प्रकार काय दिले पुढे की व्याप्तीच्या स्वरूपावरून अनुमानाचे हे तीन प्रकार पडतात. व्याप्तीच्या स्वरूपावरून अनुमानाचे तीन प्रकार पडलेले. आता या व्याप्तीच्या स्वरूपावरून अनुमानाचे तीन प्रकार पडलेले सांगितले त्यांनी. कोणते पडले ते बघूया. अन्वयी अनुमान, व्यतिरेकी अनुमान, त्यानं अन्वय व्यतिरेकी अनुमान. आता हे बघूया नेमकं काय की पहिले अन्वयी अनुमान. इथं काय दिलंय? जेथे हेतू असतो तेथे साध्य असतो. काय म्हटलंय? जेथे हेतू असतो तेथे साध्य असतो. जेथे हेतू आहे तिथे साध्य असतो असं म्हटलंय. हेतूचा साध्याशी होकारात्मक संबंध इथं बी ते दिलंय. हेतूचा साध्याशी होकारात्मक संबंध म्हणजे अन्वय अनुमान म्हटलंय. यालाच अन्वय व्याप्ती म्हणतात. यालाच अन्वय व्याप्ती सुद्धा म्हटलेलं आहे. आता पुढं पाहायचं आपल्याला काय त्याचं उदाहरण दिलंय इकडं. पुढं उदाहरण काय दिलंय की जेथे धूम असतो तेथे अग्नी सुद्धा असतो. जेथे धूम असतो तेथे अग्नी सुद्धा असतो असं म्हटलंय. होकारात्मक संबंध म्हणजे एक असलं तर दुसरा असणार असं म्हटलंय. त्यानंतर व्यतिरेक अनुमान काय म्हटलंय की जेथे साध्याचा अभाव असतो तेथे हेतूचा अभाव असतो. जेथे साध्याचा अभाव असतो तेथे हेतूचा पण अभाव असतो सांगितलं. त्यानंतर साध्याचा हेतूशी नकारात्मक संबंध म्हणजे व्यतिरेक अनुमान मध्ये कसं आहे की साध्याचा हेतूशी नकारात्मक संबंध म्हणजे इथं कसं नकारात्मक संबंध सांगितलाय. पाय अनुमान मध्ये काय सांगितलं होतं की होकारात्मक संबंध सांगितलं होता. आता इथं काय दिलं उदाहरण? जेथे अग्नी नसतो तेथे धूम नसतो. इथं कसं आहे? एक नाही तर दुसरा पण नाहीये. हा म्हणजे अभाव सांगितलं ना. साध्याचा अभाव असतो तेथे हेतूचा पण अभाव असतो. म्हणजे जेथे अग्नी नसतो तेथे धूम पण नसतो असं म्हटलंय. त्यानंतर अन्वय व्यतिरेक अनुमान मध्ये काय म्हटलंय? जेथे धूम असतो तेथे साध्य असतो. जेथे धूम असतो तेथे साध्य असतं म्हटलंय. त्यानंतर जेथे साध्य नसतो तेथे हेतूही नसतो. म्हणजे अगोदर काय म्हटलंय? जिथे हेतू असतो तिथं साध्य बी सांगितलंय. म्हणजे हेतू आहे ते साध्य सांगितलंय. नंतर काय सांगितलंय? जिथं साध्य नसतो तिथं हेतूही नसतो. म्हणजे जिथं साध्य नाही तिथं हेतू पण नाही असं सांगितलंय. त्यानंतर पुढे काय झालंय की जेथे अग्नी असतो तेथे धूरही असतो असं उदाहरण दिलंय. जेथे अग्नी असतो तेथे धूरही असतो. जेथे अग्नी नाही तिथे धूरही नाही असं म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलं? ही व्याप्ती मात्र बरोबर ठरणार नाही. काय म्हटलं? ही व्याप्ती मात्र बरोबर ठरणार नाही कारण त्याला तापलेल्या लोखंडी गोळ्यामध्ये अग्नी असतो परंतु धूर नसतो. म्हणून या व्याप्तीत
व्यभिचार हा दोष येतो. म्हणजे हा एमसीक्यू पॉईंटने हा महत्वाचा पॉईंट आहे की कोणता दोष असतो. म्हणजे काय म्हटलंय, जर तुम्ही जर एखादा पाहिला तापलेला गोळा पाहिला तर तापलेल्या गोळ्यामध्ये तुम्हाला तिथं अग्नी दिसतो. तापलेला गोळा एखादा जर लोहार वगैरे तुम्ही तिकडे गेले ते लोखंडी गोळा तापलेला बघितला तुम्ही, लाल झालेला लाल बुंद असा गोळा, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की तो कसा असतो, लाल असतो, बुंद झालेला असतो, पण तिथं कसा असतो, अग्नी असतो पण ते धूर नसतं. तेच म्हटले, कसं म्हटलंय की हा व्याप्तीचा प्रकार आहे, हा अन्वय व्यतिरिक्त अनुमानचं जे उदाहरण. पण ते कसं सांगितलंय की त्याचा दोष होतो कोणता, व्यभिचार हा दोष पाहायला मिळतो आपल्याला. त्यानंतर आपल्या पुढचा अनुमानाचा प्रकार पाहायचा आहे, चरकोक्त अनुमान प्रकार पाहायचा. आता पुढे काय दिलंय, अनुमान काय दिलंय पुढं, की अनुमान प्रत्यक्षपूर्वक असतो, अर्थात ज्याचा आधार प्रत्यक्ष असतो त्याचेच अनुमान केले जाते. आता नेमकं काय म्हणले समजून घेऊया. अनुमान प्रत्यक्षपूर्वक असतो, अर्थात ज्याचा आधार प्रत्यक्ष असतो, म्हणजे ज्याचा आधार प्रत्यक्ष सांगितलाय त्याचेच अनुमान केले जाते. म्हणजे प्रत्यक्ष आधार दिलाय त्याचं अनुमान केलं जातं. मग समजा पुढे सांगितलं काय म्हटलंय, की धुमाला प्रत्यक्ष पाहिल्यावर अग्नीचे अनुमान केले जाते. म्हणजे धुमाला प्रत्यक्ष जेव्हा पाहतो त्यावरून आपण सांगू शकतो की अग्नी आहे की नाहीये. तेच सांगितलं पुढे काय म्हणतात, की चरकांनी अनुमानाचे 3 प्रकार केले आहे. चरकांनी अनुमानाचे 3 प्रकार सांगितलेले. आता कशावरून सांगितले, कोणत्या आधारावर, हा एमसीक्यू पॉईंटने महत्वाचा आहे. आपल्या यूटी मध्ये विचारलं जाऊ शकतो की त्रैकालिक आधारावर अनुमान प्रकार केले आहे. अनुमानाचे 3 प्रकार केले. कशात, त्रैकालिकवर. त्रैकालिक कोणते, वर्तमानकालीन अनुमान, भूतकालीन अनुमान, भविष्यकालीन अनुमान. तेच बघूया काय दिलंय, वर्तमानकालीन अनुमान. आता वर्तमानकालीन अनुमान म्हणजे काय सांगितलं, नाव त्याचे वर्तमानकालीन, म्हणजे वर्तमानाशी काहीतरी रिलेट दिलंय बा. धुमाला पाहून म्हणजे काय दिलंय, धुमाला पाहून गुढ रूपी अग्नीचे अनुमान करणे. आता तुम्ही जर कुठं जर गेले तर तुम्हाला धूर दिसला तर धुरावरून तुम्ही काय करतात की अंदाज लावतात की अनुमान लावतात की काय असला पाहिजे, अग्नी असला पाहिजे. म्हणजे वर्तमानकालीन अनुमान असते त्यांचं, असं म्हणणं आहे. त्यानंतर दुसरा काय दिलाय प्रकार, भूतकालीन अनुमान. म्हणजे आता भूतकाळाची कन्सेप्ट येते. भूतकालीन नाव त्याचे, भूतकालीन म्हणजे भूतकाळाशी संबंध. आता काय म्हटले, गर्भदर्शनावरून मैथुनाचे अनुमान करणे. आता तुम्हाला जर काही गर्भ दिसला तर त्यावरून तुम्ही काय सांगू शकतात की मैथून झाला असावा, ते अनुमान करता तुम्ही. तर मैथुनाशिवाय हा गर्भ आला नाही, म्हणजे एकाच झालं भूतकालीन अनुमान झाला. आता पुढे काय दिलं, भविष्यकालीन अनुमान. आता तिसरा प्रकार दिला भविष्यकालीन, नाव त्याचे भविष्यकालीन. त्यानंतर काय दिलं, काय म्हटलं यांनी, की बीजापासून पुढे उत्पन्न होणाऱ्या फलाचे अनुमान करणे म्हणजे भविष्यकालीन अनुमान. म्हणजे आता तुम्ही जर आंब्याचं बी लावलं, आंब्याचे झाडावरून लावून तुम्हाला कोणी जांबाच थोडं झाड भेटणार आहे. तेच सांगितलं, बीजाला पुढे उत्पन्न होणाऱ्या फळाचे अनुमान करणे म्हणजेच भविष्यकालीन अनुमान होय. म्हणजे बीजावरून फळाचे अनुमान करणं हे भविष्यकालीन अनुमान होय. आता पुढचा कोण दिलाय, न्याय दर्शनोक्त अनुमान प्रकार. आणि चौथा कोणता, तर्कसंगत अनुमान प्रकार. आता आजचा व्हिडिओ हा मोठा होईल त्यामुळे आपणच हा व्हिडिओ समाप्त करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 2 अनुमानाचे प्रकार घेतो आहे. त्याच्यानंतर पंचावय वगैरे पाहिजे आपल्याला काय सांगितलंय. आजचा व्हिडिओ हा इथेच संपण्यात येत आहे. त्यामुळे आपण आज का पाहिलं आहे व्हिडिओमध्ये ते एकदा पुन्हा रिवाइज करू. आज आपण व्याप्ती विमर्श वगैरे पाहिलाय. त्याच्या अगोदर आपण एकदा पर्वतावर धूम आहे म्हणून पर्वतावर वनी आहे या उदाहरणावरून पक्ष साध्य आणि हेतू हे पुन्हा रिवाइज केलं. व्याप्ती, पक्ष, धर्मता, अनुमिती यांचा संबंध काय असतो ते पाहिलं होतं आपण. त्यानंतर अन्वय व्याप्तीचे प्रकार पाहिले होते. व्याप्तीचे प्रकार पाहिले होते आपण, अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. त्यानंतर अनुमानाचे प्रकार पाहिले आपण की पहिला काय, अन्वय अनुमान, त्यानंतर व्यतिरेकी अनुमान आणि अन्वय व्यतिरेकी. त्यानंतर चरकोक्त अनुमान प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पाहिलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपला अनुमान प्रमाणाचा आता पुढे लवकरच 3रा व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी हा चॅनल, आपल्या ह्या व्हिडिओला सपोर्ट करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. अनुमान प्रमाण असं चॅप्टर आहे की सर्वांना सोपा जात नाही. ज्याला सोपा जातो एक्सेप्शनल पार्ट असतो. तो मला पण सोपा जात नव्हता, तुम्हाला पण सोपा जात नसावा, पण त्यामुळे ते पेपरच्या अगोदर तुम्ही हा चॅप्टर कव्हर करून घ्यावा ही माझी इच्छा आहे. त्यामुळे आणि पदार्थ विज्ञानचे मराठीमध्ये लेक्चर सिरीज आपल्या YouTube वर आणखी कोणी आणलेलं नाही. जे कोणी आहेत ते कोणी पेड कोर्सेसमध्ये विकत असेल, आपण हे फ्रीमध्ये आणत आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, जेणेकरून तुमचा बी फायदा होईल. धन्यवाद.